नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये आपला हक्क मागताना विलंबाची बाधा येते का. बरेचदा आपण काकाकडे हक्क मागतो, चुलत्याकडे हक्क मागतो किंवा बरेचदा आपण आईच्या प्रॉपर्टीमध्ये मामाकडे किंवा मामीकडे हक्क मागतो तेव्हा विलंबाची बाधा असल्याचं तिकडून ऑब्जेक्शन घेतलं जातं. या अनुषंगाने तरतूद काय म्हणतं, जजमेंट काय म्हणतं आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पण व्हिडिओ चालू करण्याआधी सूचना मी नेहमी शेवटी देतो. लोक ऐकत नाही, मला थेट फोन करतात, म्हणून इथून पुढे सूचना आधी देत जाईल. सूचना अशी आहे की मी जो व्हिडिओ बनवतो ना तो फॉलोअपसाठी नाही बनवत, कमेंटसाठी नाही बनवत, लाईकसाठी नाही बनवत. त्याच्यामुळे यापैकी मला काहीच नको, हे थेट लक्षात ठेवा. फॉलोअप, कमेंट, लाईक हे नको आहे मला. मग व्हिडिओ बनवतो कशासाठी, मला जे काही नॉलेज आहे ते पब्लिक फोरमवर ठेवतो. पब्लिकनी आपापल्या पातळीवर त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. हा माझा उद्देश आहे. छिटरूपुटरू कामासाठी तर अजिबातच फोन करायचा नाही मला, ठीक आहे. तर ही झाली सूचना. आता येऊया मेन विषयावर. बरेचदा काय होतं, वडिलोपार्जित जमीन असते, त्याच्यामध्ये आपल्याला आपला हक्क सांगायचा असतं, हक्क मागायचं असतं, पार्टिशन मागायचं असतं. नॉर्मली ह्या केसेस कुठे घडतात बघा. 4-5 भाऊ आहे, त्याच्यातला 2 भाऊ गावात राहतात, 2 भाऊ शहरात येतात. वडिलोपार्जित शेतीचा सगळा ताबा या 2 भावाकडे गावात असतो. ही 2 भाऊ गावाकडे असणारी त्या शेतीत विहीर करतात, घर बांधतात, बरंच डेव्हलपमेंट करतात. मग शहरातला भाऊ हक्क मागतो तेव्हा हे ओरडतात की मी या शेतात डेव्हलपमेंट केलं, खर्च केलं, हे केलं, ते केलं, त्याच्यामुळे मी एकतर हक्क देणार नाही, देईन तर थोडं देईन, कमी देईन, वगैरे वगैरे बरेच भानगडी असतात. या केसमध्ये कोर्टात गेल्यानंतर एकदा ऑब्जेक्शन घेतात की खूप विलंब झाला आहे तुम्ही आपला हक्क मागण्यात, त्याच्यामुळे विलंबाच्या ग्राउंडवर तुम्ही मागू शकत नाही, अशा पद्धतीचं ऑब्जेक्शन घेतलं जातं. हे ऑब्जेक्शन टिकतं का? अजिबात नाही टिकत. का? कारण कायदा असं म्हणतो वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हक्क मागताना विलंबाची बाधा येत नाही. यासाठी जजमेंट आहे, मी तुम्हाला जजमेंट सांगेनच. त्याच्यामुळे तुमच्या गावाकडे जर जमीन आहे आणि काकानी वगैरे जमिनीचा ताबा घेऊन ठेवला असेल, त्याच्यामध्ये तुमचा हक्क बनत असेल तर तो मागण्यासाठी विलंबाची बाधा येत नाही. तुम्ही कधीही तो हक्क मागवू शकता. आता हे विलंबाची बाधा येत नाही म्हणताना किती वर्षाचा काळ, वर्षाचा वगैरे नाही, 3-4 पिढ्यापासून जरी विलंब झाला असेल तरी तुम्ही आज हक्क मागू शकता. अशा पद्धतीचं जजमेंट आहे. याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असतो. बरेचदा काय होतं की आपल्या आईच्या माहेरी प्रॉपर्टी असते. मग आईच्या हक्काची जी प्रॉपर्टी आपण मागायला जातो तेव्हा मामा किंवा मामी प्रॉपर्टी द्यायला तयार होत नाही. आम्हीच करतोय, आमचंच हक्क आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे आईच्या वतीने तिथे पार्टिशन मागता येतं. तिथे सुद्धा विलंबाची बाधा येत नाही. पण आईच्या वतीने हक्क मागताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर आज तुम्ही हक्क मागताना आज आई जिवंत असेल तर थेट आईच्या नावाने तुम्ही हक्क मागू शकता. पण जर आज तुमची आई हयात नाही, त्या केसमध्ये तुमची आई कधी मयत झाली ते बघायचं. 9/9/2005 याच्या आधी जर तुमची आई मयत झाली असेल तर तुम्ही पार्टिशन मागू नाही शकत. पण 9/9/2005 ला तुमची आई जिवंत होती, त्याच्यानंतर जर तुमची आई मयत झाली असेल तर आईच्या वतीने वारस म्हणून तुम्ही आज हक्क मागू शकता. तिथे लिमिटेशनची बाधा येत नाही, विलंबाची बाधा अजिबात येत नाही. म्हणजे गावाकडे राहणाऱ्या काकांनी जर तुमची जमीन बळकावून ठेवली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही आज पार्टिशन मागू शकता. आणि गावाकडे असलेले मामा जे आहे त्यांच्याकडे आईचा हक्क मागत असाल तर ते सुद्धा तुम्ही मागू शकता. विलंबाची बाधा येत नाही. आता हे जे मी सांगतो विलंबाची बाधा येत नाही, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. ऑनरेबल हायकोर्टाचं जजमेंट आहे. ऑनरेबल जस्टिस निधी गुप्ता यांचा रिसेंट जजमेंट आहे. त्या जजमेंटमध्ये सांगितलंय की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये पार्टिशन मागताना, हक्क मागताना विलंबाची बाधा येत नाही. तुम्ही कितीही पिढ्यानंतर तुम्ही आज रोजी तुमच्या हक्काचं जे काही पार्टिशन आहे ते मागू शकता. अशा पद्धतीचं हे ऑनरेबल हायकोर्टाचं जजमेंट आहे. तुमच्या केसमध्ये असं काही झालं असेल, विलंब झाला असेल, काका जर तुमचं पार्टिशनचा हक्क देत नसेल किंवा मामाकडे जमीन आहे ते देत नसतील तर तुम्ही पार्टिशनचं सूट दाखल करू शकता. विलंबाच्यासाठी हे जे असतं मी तुम्हाला जजमेंट सांगितलं ते जजमेंट रेफर करू शकता आणि तुमच्या हक्काचं कायदेशीर जे काही बनतं ते मिळवू शकता. तर मित्र, ही होती माहिती. पार्टिशन मागण्यासाठी विलंबाची बाधा येते का या अनुषंगाने कायदेशीर तरतूद आणि जजमेंट. आता सूचना, थेट फोन करायचा नाही, सुरुवातीला सांगितलंच आहे.
तरी तुम्हाला काही महत्वाचं काम असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्याच्यावर मेसेज टाकू शकता, केसचे डिटेल घेऊ शकता आणि तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.